मुंबईत लालबागमध्ये बेस्ट बस 9 जणांना धडकली, एका तरुणीचा मृत्यू। दारुड्या प्रवाशानं वाद घातल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, काल एकाच दिवशी दोघांची हत्या। मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर। माजी नगरसेवकावरील गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 87%वर, कोणत्याही क्षणी गोदावरीत पाणी सोडणार, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोलीत पावसाचा जोर कमी, पूर ओसरल्यानंतर नुकसानाची दाहकता समोर। संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, चिखल काढण्याचं काम सुरू। पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश। नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादित वेळेत कळवावी, मुंडेंचं आवाहन। पुण्यातील नारायणगाव उपबाजारात कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर। कोथिंबीरीच्या एका जुडीला 200 तर मेथीच्या एका जुडीला 110 रुपयांचा दर। उद्धव ठाकरेंविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका। भरपाई म्हणून 2 लाखांचा डीडी मातोश्रीवर जाऊन देण्याचे आदेश। आमदार नितेश राणेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल। महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाचा संभ्रम अजूनही कायम। वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो। रक्षा खडसेंच्या मते एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश हा व्यक्तिगत विषय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार। मंदिर 4 तास सामान्य भाविकांसाठी बंद। श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी, तर जेजुरीच्या सोमवती यात्रेला खंडेरायाच्या भक्तांची गर्दी। ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आज बैलपोळ्याचा उत्साह। बेगड, गोंडे, घागरमाळा लावून बैलांना सजावट। वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती बळीराजाकडून कृतज्ञता। शेअर बाजारात आठवड्याची धमाकेदार सुरुवात। सेन्सेक्सचा नवा उच्चांक 82,600 अंकांच्या पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।